नमस्कार सर्व हिंदू बांधवांना, जय श्रीराम. हिंदू बांधवांनो, तुम्ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी घटना कधी ऐकली आहे का, ज्या घटनेमध्ये एखादा हिंदू ऍक्टर, एखादा हिंदू नेता एखाद्या मस्जिदीमध्ये किंवा दर्ग्यामध्ये पाहण्याकरता किंवा नमाजी करता, त्या ठिकाणी ती मस्जिद कशी आहे, कसं आहे हे पाहण्याकरता एखाद्या दर्ग्यामध्ये मस्जिदीमध्ये गेला आणि त्या व्यक्तीबद्दल संपूर्ण हिंदू बांधवांनी, हिंदू पुजाऱ्यांनी किंवा हिंदू धर्मीय काही कट्टर हिंदू लोकांनी त्याच्याबद्दल फतवे जारी केले, त्याच्याबद्दल आंदोलन केलं किंवा त्याच्याबद्दल कोणी आवाज उचलला, अशी घटना तुम्ही ऐकली आहे का? तर कधीच नाही. आपल्या हिंदू धर्मातील लोकांनी अशा प्रकारचा कुठलाही प्रकार केलेला तुमच्या कधीही कानावर पडलेला नसेल. पण हिंदू बांधवांनो, एक मुस्लिम ऍक्टर आहे जिचं नाव आहे नुसरत भरूचा. ही मुस्लिम ऍक्टर काही दिवसापूर्वी उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी जाते आणि त्या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देखील देते. श्री महाकाल, मैं दूसरी बार आई हूँ और मेरा मन करता है बस अब आती रहूं हर साल और जय महाकाल. पण अशी घटना त्या ठिकाणी उज्जैन महाकालला गेलेले ही व्हिडिओ, हे फोटो पाहून ही घटना ज्यावेळेस मुस्लिम मौलानाला माहीत झाली, त्यावेळेस त्या मौलानांनी नुसरत भरूचा या मुस्लिम ऍक्टरच्या विरोधामध्ये फतवे जारी केले. नुसरत भरूचा ने उज्जैन के महाकाल मंदिर में जाकर के पूजा पाठ की, जल चढ़ाया, दर्शन किए, अपने ऊपर चादर ओढ़ी, माथे पे कछा लगाया. ये तमाम चीजें जो उन्होंने की हैं, ये शरीयत की नजर में गुनाह है और सबसे बड़ा गुनाह है. ये गुनाह अजीम है. उन्होंने शरीयत के उसूलों का उल्लंघन किया, इसलिए उन पर हुक्म आयद होता है शरीयत का कि वो तौबा करें, इस्तगफार करें और कलमा पढ़ें. हिंदू बांधवांनो, किती गंभीर आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. अनेक वेळेस काही हिंदू नेते देखील मुस्लिम दर्ग्यामध्ये, मुस्लिम मस्जिदीमध्ये देखील जातात, त्या ठिकाणी फोटोशूट करतात आणि ते फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल करतात. पण त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा कुठलाही फतवा किंवा त्यांचा विरोध केला जात नाही. मित्रांनो, या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं की उज्जैन महाकाल मंदिरामध्ये नुसरत भरूचा ही जी ऍक्टर त्या ठिकाणी गेली होती, याबद्दल तुमच्या सर्वांना काय वाटतं, याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे? आणि आपल्या देखील हिंदू लोकांनी मुस्लिम दर्ग्यामध्ये, मस्जिदीमध्ये जायला पाहिजे का, या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पाहत आहात जबरदस्त मुद्दा.